कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. यस यस यस, मी खूप खुश आहे, खूप खुश आहे मी आज. गेले काही दिवस आयुष्यात जो काही अंधार होता, असं वाटत होतं आयुष्य संपलंय, पण आईच्या एका हाकेने तो अंधार दूर झालाय. असं वाटतं मी एका वाईट स्वप्नातून जागा झालो. तू तू असतेस ना, तर समोर तुला घट्ट मिठी मारली असती. आदित्य सर, झालं ना समजा तुमच्या मनासारखं? थँक्यू सो मच. पण तुझ्यामुळे झालंय सगळं, तुझ्यामुळे हे सगळं शक्य झालं. तू सारखी मला सांगत होतीस की आदित्य सर, होईल सगळं नीट, होईल सगळं नीट. सारखी मला धीर देत होतीस, पण माझा स्वतःवरचा कंट्रोलच नव्हता यार. त्यात मी दारू पिऊन आलो होतो, त्या अवस्थेत आईला दिसलं असतं ना तर. पण तू सावरलंस मला. त्या इंटरव्ह्यू बद्दल पण कळलं मला सगळं. तुझीच आयडिया होती ना ती. तू आणि प्रीतमनी मिळून सगळं प्लॅन केलं होतं, फक्त माझ्यासाठी. खूप केलंस यार तू माझ्यासाठी. तुला कल्पना नाहीये तुझे काय केलंस ना, त्यामुळे आई बोललीये माझ्याशी. मी आणलेली साडी सुद्धा नेसली तिने. बस मला अजून काही नको. आय एम रिअली हॅपी. आदित्य सर, मला फक्त एवढंच कळत होतं, कोण चुकलं कोण बराबर ह्यापेक्षा देवी आई तुमच्याशी बोलत नव्हत्या ना, त्याचा तुम्हाला ना देवी आईना त्रास होत होता. मी तुम्हाला दोघांना दुखी नाही बघू शकत. आदित्य सर, माझी फक्त एकच विनंती आहे, आयुष्यात पुन्हा असं काय बी करू नका ज्यानं देवी आई दुखावतील. पारू, आय प्रॉमिस. यापुढे काही झालं, कसलाही प्रसंग आला तरी मी या आईला कधीच फसवणार नाही, कधीच नाही. तिच्यापासून कुठलीही गोष्ट लपवणार नाही. नक्की? आय प्रॉमिस. Aditya, congratulations! I am so happy for you. Finally, तुझ्या आणि सासूमा मधल्या सगळ्या मिसअंडरस्टँडिंग क्लिअर झाल्या. पारू, अगं आम्ही दोघं बोलतोय ना, असं दोन लोक बोलत असताना त्यांच्यामध्ये थांबून त्यांचं बोलणं ऐकायचं नसतं. इतके बेसिक मॅनर्स सुद्धा नाही माहित का तुला? जा. एक मिनिट पारू, थांब. दिशा, आदित्य बरं झालं तू पारूला थांबवलंस ते. पारू थांब तू. अरे आदित्य, या सगळ्या गडबडीमध्ये तू पारू बद्दलची एक गोष्ट विसरलायस ना? काय? आणि पारू, तू पण आदित्यला सांगितलं नाहीस का? तू कधीपासून गोष्टी लपवायला लागलीस? अरे आदित्य, पारूचं लग्न आलंय जवळ. ऑफकोर्स पारू लाजली असेल ना तुला सांगायला, पण मग आता आपल्या सगळ्यांना तिच्या लग्नाच्या तयारीला लागलं पाहिजे. खूप कमी वेळ राहिलाय. पारू, आय एम रिअली सॉरी. सगळ्या याच्यात लक्षातच नाही राहिलं. बट एनिवे, आता सगळं सॉर्ट आउट झालेलं आहे. आता फक्त आणि फक्त तुझ्या लग्नावर फोकस करूया. ओके पारू, बोल, तुला काय गिफ्ट हवंय लग्नासाठी माझ्याकडून? नाही, काय बी नको. अगं पारू, असं का करतेस? माग ना काहीतरी. परत अशी अपॉर्च्युनिटी नाही येणार.
काय आहे, तू लग्न करून हरीश सोबत निघून जाशील, पण आता इथे प्रेझेंट आहेस ना, आणि आदित्य पण छान मूड मध्ये आहे. तर माग काहीतरी त्याच्याकडे. प्लीज पारू, तुझा हक्क आहे तो. आदित्य सर, मला कशाची गरज लागली तर मी नक्की सांगेन, पण आता खरंच काय बी नको. मी येते. मी पण आलेच आदित्य. यू हॅव अ गुड टाइम. पारू, हरीश, आज तुम्ही एकत्र आलायत, पण पुढचे 3 दिवस तुम्ही एकमेकांना भेटायचं नाहीये. कारण आजपासून तुमच्या लग्नाचे विधी सुरू होत आहेत. तुमच्या सुखी संसाराला सुरुवात होणार आहे लवकरच. मी खूप खुश आहे आज, खरंच. मारुती, तू खूप केलंस ह्या घरासाठी, आणि पारू आल्यापासून तर तिने या घरातल्यांना अगदी घरातली मुलगी असल्यासारखा जीव लावला. आणि आता तू स्वतःचं घरकुल वसवतेस, आणि त्या घराचं छप्पर आमचं असावं अशी आमची मनापासून इच्छा आहे. आमच्याकडून तुला क्वार्टर्स मधलं एक घर गिफ्ट. काय? देवी आई हो, हे काय करताय तुम्ही? हो, आधीच तुम्ही बाला. हे तुझं स्वतःचं घर असेल पारू, ज्यात तू आणि हरीश सुखाने संसार करा. पारू, हे घराचे कागदपत्र. घे. आणि ही घराची चावी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.